जोरडा येथे कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती आंबेडकर मार्ग यांच्या वतीने आयोजित बैठकीत जोरडा ग्राम समितीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। संघटना अधिक बळकट करणे, सामाजिक प्रश्नावर प्रभावीपणे काम करणे आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेची भूमिका अधिक सक्षम करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली। बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा संयोजक विनोद हरिजन यांनी भूषविले। यावेळी तालुका संयोजक तातोबा हरिजन तसेच संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ग्राम संयोजक म्हणून रेणुका हरिजन यांची निवड करण्यात आली, तर शिल्पा कांबळे, आशा हरिजन, मनीषा कांबळे यांची ग्राम संयोजिका म्हणून निवड झाली। मयुरी हरिजन यांच्यावर खजिनदार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे। याशिवाय सल्लागार समितीवर लक्ष्मी कांबळे, चंद्रभागा कांबळे, विभा हरिजन, सरस्वती कांबळे, लक्ष्मी गावडे, शारदा बेळगेकर, रत्नव्वा वड्डर, प्रेमा हरिजन आणि बीबी गावडे यांची निवड करण्यात आली आहे। नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक प्रभावीपणे काम करून समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला।